कोल्हापुरामध्ये तुम्ही जर आता जर बघितलं असेल गुणवत्तेमध्ये कोल्हापूरच्या मुली हे खूप पुढे आहेत. MPSC UPSCमध्ये मुली पुढे आहेत. म्हणून माझं म्हणणं आहे की MPSC UPSCचं जे शिक्षण आहे ते शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळांमधूनच गेलं पाहिजे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलींना त्या पद्धतीनं MPSCचं UPSCचं आणि क्रीडा शिक्षणातलं एक धोरण जे आहे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि MPSC UPSCचे धोरण आपण देत असतानासुद्धा त्या मुलींना त्यांची जी आवड असेल ती आवड त्यांनी केली पाहिजे. काही असू शकते. एखाद्या मुलगीला वाटत असते की मी आर्टिस्ट व्हावं, एखाद्या मुलीला असते मी पेंटिंगमध्ये क्षेत्रामध्ये व्हावं, चित्रकलेमध्ये भाग घ्यावा, स्टील चित्रण करावं, काहीतरी आपल्यासारखं छायाचित्रण करावं. त्यांची जी आवड असते त्या आवड आणि छंद जोपासले गेले पाहिजे. आणि याच्यासाठी सगळ्या चांगल्या टेक्नॉलॉजीज वापर हे जिल्हा परिषद शाळेतनं झालं तर खूप चालू आहे. आणि सगळ्यात मोठं या महाराष्ट्रामध्ये असताना येणारं आव्हान जे आहे ते स्त्रीचं म्हणजे स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे. माझं म्हणणं की सरकार करतं भूमिका, पोलीस भूमिका करतं, स्त्रीच्या बाबतीमध्ये करतं, पण प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक मुलीला तिच्या स्वतःचं संरक्षण तिनं स्वतः करावं असं तिचं प्रशिक्षण द्यावं. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण फिजिकल ट्रेनिंगचे क्लास घेतो तसं मुलींच्यासाठी आठवड्यातले 2 दिवस तिला तिच्या शारीरिक क्षमतेमध्ये एक वेगळ्या प्रकारची ताकद यावी अशा पद्धतीचे धडे तिला शिकवले पाहिजेत असं आमचं मत आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.